नमस्कार मंडळी. आज आम्ही जात आहोत ते जोगेश्वरीच्या कोठेतरी एका फोर्ट मध्ये जातोय. फोर्टच आहे ना ते, मे बी मला माहिती नाही. आम्ही जस्ट स्क्रोल करताना बघितलं तर म्हटलं एकदा व्हिजिट करून येऊया, बघूया इथे काय आहे ते. ओके, सो आता अरुण येतोय तर आम्ही आता निघतो. ऑलमोस्ट आता आम्ही जोगेश्वरी पर्यंत पोहोचलोय. तर पुढे काय करायचं आम्हाला माहिती नाहीये. सो बघू काय आहे ते. मी थोडासा बाई लुक केलाय ना, बाई, वेणी, मोठी टिकली, गॉगल, हातात बांगडी, टी शर्टचा काही पत्ता नाही, काय नाही, फुल बाई लुक. पण मनाला तसंच आवडतं बाई लुक मध्ये, मी म्हणून मी बाई लुक केला. So, अरुण आलेला आहे. अशा प्रकारे अरुण आलेला आहे. ट्रेन मध्ये पण फोन घेऊन दिला तर येऊन जाऊ शकतो. हे बघा ट्रेन मागेच. फोन घेऊन गेला तर अशा प्रकारे अरुण आलेला आहे. आज जर माझा फोन घेऊन गेला तर धावा. अशा भीषम गर्मीमध्ये, एवढ्या गर्मीमध्ये या लोकांनी इकडे मला बोलवलंय. पाणी पूर्ण शरीरात निघाले. भीषण गरमी. अरे काल पाऊस 5 दिवस पाऊस एवढा 3 दिवस पाऊस नाही आहे. आता 3 दिवस पाऊसच नाही. परत स्टार्ट. ओ माय गॉड, गॉगल वगैरे सगळे प्रिपेअर्ड आहोत आम्ही की आम्हाला जायचं फिरायला. ईस्टला की वेस्टला? चला, मला वाटलं तू स्वतः जोगेश्वरी स्टेशनला उतरून ईस्टला यायचं आणि ईस्ट वरून तुम्हाला मिळणार आहे ऑटो. पण सध्या आम्हाला ऑटो मिळत नाहीये. का? कारण की हे मॅडम एक गल्लीमध्ये गेलेले काय तर घ्यायसाठी विदाउट एनी इन्फॉर्मेशन. आम्ही इकडे 15-20 मिनिट शोधतोय मॅडम. हो, इतके मला कॉल केले, एवढे कॉल केले ना ह्या लोकांनी की लिटरली माझं पेमेंटच होत नव्हतं. माझा फोनच हँग करून टाकला दोघांनी फोन करून. तरी मी बघितलं त्यांना की मी याकडे जाते, असं फक्त आय कॉन्टॅक्ट केला मी मनाला. पण त्याला कळलंच विचार नाही. करतोय की एवढ्या लवकर हे मॅडम गायब कशी होऊ शकते आणि गेली कुठे हे करून. दोन्ही जागी आम्ही शोधतोय तिला. मॅडम शोधायला भेटायलाच रेडी राहत नाही. हा फोन करतोय, मना फोन कर, दोघं फोन करतायत. आम्ही ना रिक्षा करत होतो, पण रिक्षा काय आम्हाला मिळाली नाही. मग आम्ही चालत आलो. हार्डली किती 10 मिनिटं लागली असतील ना चालत. 10 मिनिटात आम्ही पोहोचलो. एकदम वॉकेबल डिस्टन्स मध्येच आहे हे. 145 बघून बघू वाटायला पण नाही. चला बघूया आपण पुढे जाऊ. इतका हिडन जेवण आहे की कोणाला वाटणार पण नाही की इथे असेल म्हणून केव्स. बघू ना यार, म्हणजे साईडला पूर्ण मध्ये हे पैसा पैसा दे दो अभी, थैंक यू बोला तो. देता घर पे जाके. अपना ही पैसा है, अपन चलो पहुंच गए हम. पहुंच गए. अच्छा, ये फोटो भी अच्छा आएगा ना. फोटो भी अच्छा आएगा. फोटो चलो आजा, तुम लोग को दिखाता हूँ. इधर खड़े रह जा, इधर ऊपर आ जा. नहीं इधर चढ़ के ये इसके अंदर. बापरे बापरे बापरे, पाणी भरले का खाली? आहे की नाही आतमध्ये? पाहून जातो. माहिती नाही. एवढंच आहे इथे. अच्छा, अजून आहे का मोठा? पूर्ण काळोख झालं. बंद आहे. बंद काय करे. हा दरवाजा बंद आहे इथून. ते कसं टाइम वगैरे नाही लिहिलंय काय? आपल्या देवीचं मंदिर आहे, जोगेश्वरी देवीचं आहे. जसं तिथून पण पायऱ्या आहेत ना अशा चढायच्या. म्हणजे आतमध्ये अजून पुढे खूप आहे का? मंदिर आहे आतमध्ये, पूर्ण एक गुंफा आहे. तिकडे शंकराची पिंड आहे आणि अशा हे मूर्त्या आहेत. या खरं म्हणजे पण या बघणं झालेल्या आहेत. ही एक मूर्ती आणि अशा चांगल्या अवस्थेमध्ये आतमध्ये. त्या दरवाजाला आहे. पण हे संध्याकाळचं चालू असतं वाटतं. तिथून माहिती नाही कसं जायचं, मला हीच वाट माहिती आहे. आणि ते मला बंद ठेवत असतील थोडा वेळ. ही आहे अशी वरून दिसते. आम्ही असं फिरून आलो पूर्ण. ऍक्च्युली इथून
तिथून यायला रस्ता नव्हता ना, मग गोल फिरून दुसऱ्या रस्त्याने आलो. तर हे असं दिसतंय. तिथून आतमध्ये आलो असतो ना आपण मगाशी, तर तो हाच रस्ता असता. इथे पण जाऊ शकतो. बघण्यात कशी जातात? अरे हाय पायरी तिथून दिवा जाऊ शकतो. आणि तिकडनं चढून असं त्या कॉर्नरने जाऊ शकतो. त्या मैदानातून ते मंदिर आहे का तिथे? आतमध्ये आहे मंदिर. अच्छा. मैदानातून जायला लागत असेल. त्या मैदानातून असं मैदानातून आतून जायचं. तो रस्ता कुठे गेला तो बघितलं ना? असं गल्लीच्या नसती ती. इथे एक मंदिर आहे. इथे दिवा लावलाय पण त्या गाडीतून जाऊन मग आता आपण कुठे जातोय? हो गया. बघूया चला. इथे बाप्पा बनवायचं काम चालू आहे इथे यांचं. हे बघा. आता आम्ही कुठेतरी पोहोचलो आहे. अय्या हे बघा, फायनली आम्हाला दुसरा वे सापडलाय. एका ठिकाणी तिथून बंद होता, तर दुसरा वे मिळाला. त्यामुळे आपण असं कॉन्फिडन्स झालं की चला जाऊ आता. एक दिवस ट्रेकिंगला काय हम जा सकते. हे बघ, हे इथलं मंदिर आहे, जोगेश्वरी मातेचं मंदिर. आणि ही आहे ती पूर्ण गुफा. पण वाटतं पाणी येते. आणि आपण तिथून येणार होतो, पण तो गेट बंद होता. तुम्हाला जर यायचं असेल ना, तर तुम्ही थोडंसं तिथून फिरून येऊ शकता. त्याच्या बाजूलाच रस्ता, मी तुम्हाला दाखवीन परत. तिथून येऊ शकता तुम्ही. आणि ते काहीच नाही, गर्दी नाही, काही नाही. खूप छान वाटतंय, शांत एकदम, पीस. छान वाटतंय, मस्त वाटतंय, शांत वाटतंय, एकदम शांत वाटतंय. गेलाय वाटतं इथे बघा. आज जाऊन पाय पडला आपण. ओरिजिनल असं वाटतं की आपल्याला बघता येते. हा, असं सेम वाटतं. हो 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 हो. ऍक्च्युली डोळे, हे बघा त्यांचे डोळे, असं वाटते ते आपल्याला बघताच आहेत, कोणत्या पण अँगलने असंच वाटेल. हे बघा, या अँगलने जरी बघितलं की कसं वाटतं ना हे. मस्त वाटतंय, असं वाटतं त्यांचं खरोखर अस्तित्व आहे तिथे. कसे डोळे कलाकाराने बनवले असतील ना. बघितलं ना तरी सुद्धा तेच दिसतंय. हा, हे बघा, आपण तिथून बघितलं, असं वाटतं की तो अँगल होता, पण या अँगल वरून जरी आपण बघितलं ना. थांबा एक मिनिट, त्यांना जाऊ द्या. हे बघा, की इथे बघता येत आपल्याला. कसं वाटतंय म्हणा, कसं वाटतंय म्हणा. छान वाटतंय, शांतता. पहिल्याच्या मूर्ती आता दिसत पण नाही चेहरा वगैरे, फक्त असं नॉर्मल दिसतंय. तो कितीतरी वर्षापासून ते झिरपून ते बरं मालिका झाली. हे पण नाही समजा हे काय कोणतं प्राणी समजत नाही. हा चला जाऊ ना हो, त्यात काय. इकडे या. परफेक्ट. पाणी जमल्यावर बघते तू पकडू शकतेस त्याला, काही इश्यू नाही. घरी जाऊन
भाजी भाजी होईल मस्त ही भक्ती मॅडमची नवीन मच्छी पकडण्याची टेक्निक आहे. लोक जाळीने पकडतात, कपड्याने पकडतात, पण ही पाण्याने पकडते. नवीन टेक्निक. भक्तीची नवीन ग्लास तिकडे पडला इकडे. 5च्या वेळी भक्ती आलेली इकडे, तिचे ग्लास इकडेच राहिलाय. आपण बघूया. छोट्या छोटे ठिकाण एक्सप्लोअर करायला मज्जा येतात आणि हे आपल्या मुंबईमध्येच आहे, कोणाला माहिती पण नव्हतं ऍक्च्युली. आणि खूप वर्षापासून आता हिची हालत खूप बेकार झाली आहे. आपण बसलेलो हे एक फुलं हे काय शंकराला आवडतं ना ते साखा कुठे गेली वरती जायची. काय आहे भाई, खतरनाक रे. म्हणे काय वरती काय काहीच नाही, तेवढंच आहे. सर बारे साईडला. वाव, इथं पहिला काय ना काय असणारच. जत काय नाही. हो इथे बायको नवऱ्याला धमकी देते, ओ बी करून आव बी करून. ठीक आहे, तेच आहे ना, तेच होतं ना. आज चल ना आता मंदिर आहे. पण तो गेट तर चालू आहे का? हा पण एक मस्त सुंदर एक गुफा आहे, त्या साईडला मंदिर आहे. ट्रॅकिंग पाण्याच्या आतमध्ये. ठीक आहे, छोटासा ब्रिज बनवला इकडे, दोन्ही साईडला समुद्र आणि मध्ये आपले गोताखोर. त्या थोड्या थोड्या दिसत दिसते. झूम करून दाखवलं. आपण जवळ जाणंच आहे. हे ते ह्या ब्रिजवरून आम्ही चाललो आहे. भक्ती लवकर जाऊन धक्का मारेल. आम्हाला वाटतं ते आहे. पूर्ण अंधारामध्ये ते घाबरते. एवढा काढू का दिसतच नाही काहीच दिसत नाही. पूर्ण अरुण तू जाऊन पुढे, मग आम्ही येतो. म्हणजे काय होईल ते म्हणजे हा रिटर्न आला की नाही कळेल ना. म्हणजे मी जिवंत राहिलो तर पुढचा व्हिडिओ आपण बनवू शकतो. नाहीतर मग प्लॅन कॅन्सल. इकडनंच जायला घरी अरुणला तिथून नाही बरोबर आहे. मस्त सुंदर आहे. बघा भक्ती मॅडम पुढे विचार चाललाय, पण आपण 100% त्याला घेऊ. किती काढू नाही, आपण डर के आगे जीत आहे. एवढी जीत मला नको आहे. माउंटेन ड्यू. काय ते मॅडम भाई ती तर कापते. काय घाबरते सोडून म्हणजे काय जर अगर भक्तीला कोण घेऊन गेलं तर सोबत मनात याला गेलं पाहिजे. तू करताना मला पकडलाय तिला हात बघ. तू लांबून चल ना भाई. सोड लांब सोड भाई, लांबून चल. पण मुलींनाच अशा जागेवर मुलींनाच भाई जाम हे असतं. पूर्ण अंधार आहे. ॲक्च्युली मला असं वाटलं की हा खराच नाग आहे. दिसतो पण कसा आहे बघा ना, प्रॉपर एकदम. असं लांबून बघितलं ना तर असं वाटतं की हा खराच आहे. ते मस्त सुंदर सगळ्यात जुनं शिवलिंग आहे, शंकराचं मंदिर आहे. इथं आमच्या इकडे पार्टी गँग येते, सगळे लोक चर्चा चालली आहे मंदिराची. सगळं केवढी जुने मंदिर आहे करून. वाव, खूप सुंदर असं शिवलिंग आहे.
आम्हाला पण दाखवा, आम्ही तर ब्लॉगर बनवणार. पिंड बघितलं केवढी मोठी दाखवलं. खूप खूप बेकार. इथे त्यांच्या बायासारखी जत्रा चालू आहे म्हणजे ह्याच्या स्ट्रक्चर भरपूर आहे. तो हळूहळू संपत चाललं हे हो ना पूर्ण भिंत. पूर्ण ठरवलं की आम्ही आज ऍडव्हेंचर करणार आहोत. आम्ही तिथून फिरून असं म्हणजे असं येऊ शकला असता, पण नाही, आम्ही शॉर्टकट मारलेला आहे. इथून कुठून कुठे गेला होतो दिसत नाही मला. गॉगल घातलं ना मी, दिसत नाही मला. हा अच्छा, ओके ओके. इथून आम्ही आलेलो आहोत. तर त्या काकी आहेत ना, त्या आम्हाला खूप सपोर्ट करतायत. म्हणजे त्या खूप अशा यंग आहेत आणि म्हणजे त्यांचा एज झालाय, पण त्या एज झाल्यासारख्या वागत नाहीयेत. खूप यंग असल्यासारखे वागतायत. त्यांचे विचार ना खूप असे यंग आहेत. आमचे जे यंग मॅडम हा. त्या म्हातारवारे वागतात. आणि ह्या असं त्यात ना कसं म्हणजे त्या नेहमी ट्रेकिंगला जातात ना, त्याच्यामुळे मग त्या बोलल्या की आम्ही आम्हाला बोलून देत नाही. तुम्ही शांत बसा, मी बोलते ना. तर त्या ट्रेक करतात ना नेहमी, तर त्या आम्हाला बोलल्या की तुम्ही आम्हाला जॉईन पण होऊ शकता, आम्ही इथेच राहतो म्हणून. तर म्हणलं ठीक आहे, बघू आम्ही कधीतरी. म्हणजे असं असलं पाहिजे की माणसांना वयाची मर्यादा नसायला पाहिजे, की नाही एवढं वय आहे की माणसाने असंच वागायला तसंच वागलं पाहिजे. किती पण वय झालं तरी सुद्धा थोडस असं कळतंय तुला मला काय बोलायचंय. कितीही वय झालं ना तरी पण माणसाचे विचार असे यंग असायला पाहिजेत. काकीला देतोय बघा काकी आता कशा येणार बघा, कशा येणार बघा. ये बात येस एकदम खतरनाक. खतरनाक. अच्छा, म्हणून ती बात जरा जास्तच चालली. पण जायचं कसं आता? इथून जायचंय ना आता. इथून बघा, इथून जायचंय. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, तो जो पूर्ण स्पॉट होता ना, त्या स्पॉट वरती त्या केव्सच्या इथे छोटं एक मंदिर आहे, पण त्या मंदिरात जायला ना जागाच नव्हती. ऍक्च्युली तिथून जायला जागा नव्हती गेटच्या इथून खालून. मग आम्हाला पूर्ण फिरून असं इथून फिरून खाली गेलो होतो. थांबा मी तिकडे जाते. आता हे कसं उतरायचं, बापरे, एकट्या माणसाने घसरत जायला लागेल वाटतं. अगं बाई 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 बाई, आपल्याला ते काय होईल असं काही मला वाटत नाहीये, पण आपण ट्राय करूया. झालेलं आहे. तर हा, मी तुम्हाला दाखवते आता. इथे आपण गेलो होतो ना खाली, पण इथे यायला ना, इथे जे मंदिर आहे ना, इथून समोर जे दिसत होतं, तिथे यायला खालून कुठूनही ऑप्शन नाहीये. सो तिथून बाहेर पडून पूर्ण आपण फिरून आलो असं डायरेक्ट इथे. असं हा छोटासा ट्रेक करत आपण आता आलोय. चला जाऊया. झोपलाय. दिस इज द व्ह्यू. आणि हे आहे मंदिर इथे. हा, हे दत्त मंदिर आहे. हे बघा दत्त मंदिर. हे बघा, इथे पण आपण खाली गेलो होतो आणि तिथून आपण आलो होतो. तिथे ते देवीचं मंदिर आहे, ते बघा दत्त मंदिर आहे. इथे एक सेक्युरिटी गार्ड झोपलेला आहे, तो मंदिरच्या मगाशी ह्याने मला उचललं होतं ना, त्याला शेवटी मी त्याला उचलूच शकत नाही. बघू आता भाई काय सीन. काय पाहिजे बरे. जरा उठू दे तरी बघ, असं काय नाही, जरा उठू दे तरी. उठली भाई उठली. एक पाय, दुसरा पाय, तिसरा पाय, चौथा. मना पडला तो एवढा बेकार पडशील ना भाई. अच्छा गावात तो स्वतःहून आलाच नव्हतो तो. बॅलन्स करला मी, खाली बॅलन्स केला, ह्याने वरती नाचरे उभा केला. मना ह्याला हँडल घेऊन जा भाई तू. माझी मान अशी पहिलवान आहे.
पहिलवान दणकट आहे, दणकट. उठली बद्दी. हा, चल येतो. चला आता आपण जाऊया. आई गं. अजून फोन करा. काय नाही झालं आता समजेल, रात्री समजेल. आता कंदा रात्री समजेल. आता आता माझ्या मानगुट पुन्हा पकडली अशी. तो डायरेक्टली बसतो टॉप. आता येऊन. आता उचल. आता मान धरलं तर कशी उचलणार मी त्याला? थांब, परत बसू नाही बघ. रिटेक परत नीट बघ. चल रिटेक. चालणार ना. तू हलतोच नाही म्हणा. हा हल्लो म्हणे हल्लो नकोस. तो रशी बिशी देऊ का म्हणे. काढलं आपण गोष्टी. ती फुल तयारी केली आहे नाही. आता माझा क्लिप तुला लागतोय. नाही लागत. म्हणे दुसरं काय त्याला घाई आहे बसायची. त्याला कधी भेटलं नाही बसायला असं. याय, योय. परत. एक व्यवस्थित माझं गॉगल मध्ये केस सुटली. अरे थांब ना. पाठी टाकी ते मागे टाक. हा. 1 2 3. आईच्या गावात. गणपती. बाप रे भाई सोडली. खतरनाक. पण पावर आहे हा. दोनदा उचललं. ती तिसऱ्यांदा पण उचललं आता बघतो. सोडलं त्याने. कुठून उचलू हे उचलू. एक्सप्रेशन भाई खतरनाक होतं तिचं. तर आता आम्ही आलेलो आहे सिटी लाईट मध्ये, जे माझं फेवरेट रेस्टॉरंट आहे. सिटी लाईट कुठे आहे? मलाड वेस्टला आहे. माझ्यासाठी म्हणजे हेवन पेक्षा कमी नाहीये. तर आता आम्ही खाणार आहोत तिथे तंदुरी. तर आता मी प्लेटिंग करते. हा प्लेटिंग करा. मस्त मस्त आले ना. आता रेड नाही काढतोय. आता रेड पण काढू. हा रेड. आता रेड हे ना दिन पण. बस सुंदर आहे. त्यांनी गोळ्या करूस मग म्हणजे असं डॉट डॉट करू. असं नाही. हा बरोबर आहे. Perfect. वाव. मधलं जरा जास्त जाऊ द्या. ते मला काय करायचं, मला मी असंच करणार त्याला. तरी तशी निघत नाही. वाव गंडलं हे जरा गंडलेलं आहे. आता आपण नेक्स्ट ट्राय करूया. अजून एक ही माझी प्लेट आहे. आता आपण मनाच्या प्लेटवर ट्राय करूया एकदा. अजून एकदा तसंच गणतंय की बरोबर येते. जर माझं बरोबर आलं नाही तर मग रेस्टॉरंट मध्ये अरुण चेक लागणार कामाला सहारामध्ये. अरुण सहारामध्ये ना 9 हॉटेल. हे बरोबर नाही. मस्त आलं. ते छोटं घेतलं पण. अरुण तुला येतं करतो ना. नाही केलं ना ते असं. हे सगळं शेफचं काम आहे. तुम्ही पण करा ना ट्राय. तुमचे पण घे ना डिश. त्यांनी तुमच्या प्लेटची वाट लागली बघून मी. माझा प्लेट होता मला काहीच नाही. आता तंदुरी ना, तुम्ही याच्यातून खा तंदुरी. हा ओके. बायकोचं प्रेम आहे. बायकोचं प्रेम आहे. हे मस्त होतं. हे चांगलं झालं. येस. पण ते तू सेजवाने त्याची वाट लावलीस तू. काय नाही मस्त. असं नाही करायचं. जे काय होतं चांगल्यासाठी होतं. बोलायची साईड लावायचं. बोललो ना दिमाग जरा डिप्रेशन. पहिल्यांदा बघितलं शेजवान मध्ये लिंबू टाकायचं. त्यात बसा. त्याला खावा लवकर. आता ना आम्ही तो वाला ट्रेंड करणार आहोत. लिंबू बघितलं त्याच्यावर आठवलं की असं लिंबू पिळायचं तोंडात आणि असं करून असं स्माइल करायचं. सो हे ट्राय करणार आहे अरुण. तर पहिलं तू कर. शपथ घे करणार. हा मी करेल. आय शपथ घे. बायको तुझी आहे. पहिलं तू. आय शपथ घे करणार तू. हा ठीक आहे करायचं. असं करायचं. हा म्हणा. काय असं पूर्ण असं स्टोरीला पिळायचं. टाकणार आहे की ब्लॉग आहे. ब्लॉग ती काय करेल. टाकणार मग. हा ब्लॉग आहे. ब्लॉग. तिला काय करते करेल. तू टाक. पिळला त्याने पूर्ण. नाही भाई पूर्ण पिळला. हा माणूस लिंबू खाणारा माणूस आहे म्हणून त्याला काय वाटत नाही. छोटा छोटा बघू. असं तो लिंबू आहे. लिंबू फक्त बोलले पण
पहिल्यांदा कधी केलं नाही. झाला. रिएक्शन असे अडवून ठेवले होते. बाय आरले. अशा प्रकारे आमचे चिकन तंदुरी आलेली आहे. बेस्ट. कशी वाटतंय? मस्त आहे. टेस्ट मध्ये पण मस्त आहे. जसं बोललो तसं ते आहे. पण मस्त आहे. सुंदर. तिचं तर बोल, तिला विचारायलाच नको. तिला आवडतं म्हणून आपण इकडे येतोय. मी खाऊन घेतो. खाऊन घे. तर आजचा दिवस संपलेला आहे. खूप 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 एन्जॉय केला आम्ही. हे बघा, कुठे गेलो काय हे बघा. तुम्ही नव्हतात ना, आम्ही होतो. मी होती, मना होता, अरुण होता. तुमच्या सोबतच आहे. रिस्पेक्ट देणार तिने मला. वहिनी धरा धरा पाय धरा. जरा पाय जरा तिने भाऊ दे पाय दे. जरा माझा डुक्कर पळाला. बोलेन की बाबा तू जरा माझा डुक्कर भाऊ बहीण असं धीर असं बोल आम्हाला. कंटिन्यू करूया. कंटिन्यू असंच पाय. मोठं बरं आहे.